कॉलेजचे विद्यार्थी आहेत. आम्हाला आजपर्यंत खूप काही प्रॉब्लेम आलेले आहेत आणि यामध्ये की आम्हाला जे मेंटेनन्स फी घेतली गेलेली आहे त्यापैकी आम्हाला 1 लाख रुपये मुलांकडून घेतली गेलेली आहे फी आणि मुलींकडून 50,000 रुपये तर आणि बाकीच्यांकडून 60 कोणाकडून 80,000 असे रक्कम घेतली गेलेली आहे. आणि त्यामध्ये जे आम्ही पैसे दिलेले आहे 1 लाख रुपये त्याचा आम्हाला पावती दिली नाही आहे आणि आमची स्कॉलरशिप देखील तेही खात आहे तरी आम्हाला पैसे त्याचे दिले नाही आहे. आणि आम्ही 3rd इयरचे विद्यार्थी आहेत. आम्हाला रिसर्च हा सब्जेक्ट आहे पण त्यानं आम्हाला रिसर्च करू दिलं नाही आहे आणि त्यांनी हा रेडीमेड पुस्तक घेतलं आहे ज्याची किंमत आहे 13,000 आणि हा आम्ही स्वतः केलेला आहे तो 850 रुपयाला. एक बुक मिळून 5 जणांचं 13,000 केलेले आहे आणि हे 800 रुपये 5 जण मिळून केलेले. तर मग आम्ही एवढी जर पैसे भरत असतील 1 लाख रुपये किंवा 50,000 रुपये मुली भरताय आणि 1 लाख रुपये बॉयज भरताय तर मग यांची पावती का देत नाही ते लोक? आदिवासी मुलांकडून हे असे जर पैसे खातील तर मग आम्ही शांत बसणार नाही. आणि आम्ही तिघं बोलतो तर आम्हाला सांगतात तुम्हाला इंटरनल मार्कमध्ये बघून घेणार आम्हाला टार्गेट केलं जातं. मला खास करून प्रिया चंद्रसिंग चौरे मला टार्गेट केलं गेलं आहे. मला बाहेरून माहिती पडलेलं आहे आणि मी जर 3rd इयरमध्ये फेल झाली तर मी स्वतः कॉलेज जबाबदार राहील. आणि 2nd इयरला आमच्याकडे ऍप्लिकेशन लिहिलं होतं फेल झालं तुम्ही जबाबदार राहणार. 2nd इयरला आम्हाला ऍप्लिकेशन लिहून घेतलेलं आहे की तुम्ही स्वतः जबाबदार राहणार. तसं आम्हाला आता इथून ऍप्लिकेशन पाहिजे की कॉलेज जबाबदार राहील आम्ही जर फेल झालो. शिक्षक किती आहे? शिक्षक आणि किती कॉलेज 3 आहेत आणि स्टाफ फक्त 5 आहेत. आणि किती महिन्यापासून लेक्चर झाले रोज टाइम टेबल बनवून टाकला जातो पण एकही लेक्चर होत नाही. 4-5 महिने झालेले आमचे लेक्चर झाले नाही. आमच्या शैक्षणिक नुकसानात स्वतः कॉलेज जबाबदार राहणार. आम्हाला तर प्रॉपर लॅब पण माहिती नाही कुठं काय आणि काय ते. मेंटेनन्स फी भरली नाही जी 1 लाख रुपये फी आहे त्यांचा हक्क नाही ती ही पैसे मागतात आमच्याकडून आणि जर ते पैसे भरले नाही तर ते आम्हाला एक्झाम फॉर्म भरू देत नाही. मग आमच्या जो शैक्षणिक नुकसान होईल त्याचं कॉलेज जबाबदार राहील आणि आदिवासी विद्यार्थ्यांवरती असाच अत्याचार होईल तर आम्ही थांबणार नाही. आहेत ना सर्वे? विद्यार्थ्यांकडून ड्रेस कोडचे पैसे 5,000 रुपये घेतलेले आणि युनिफॉर्ममध्ये हा असा युनिफॉर्म पण मग एवढे पैसे गेले कुठं? ही पावती आहे 1,000 रुपये आणि जे मुलांकडे अजून BSc नर्सिंगचे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून 1,000 रुपये घेतले डॉक्युमेंट जमा करायचे आणि त्यांची पावती फक्त 500 रुपयाची दिली. मग 500 रुपये गेले कुठं? सर्वच गोष्टीमध्ये पैसे काढत असतात. मग आम्ही विद्यार्थी का शांत राहायचं? आणि मॅनेजमेंटकडे आम्ही गेलो होतो हे प्रॉब्लेम घेऊन पण मॅनेजमेंटने काहीच रिॲक्शन घेतलेली नाहीये. त्यामुळे वेळ आलेली आहे. आमची वेळ आता आली आहे. आम्ही इथून हलणार नाही. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही या ग्राउंडवरून हलणार नाही. कॉलेज घेतले आमच्याकडून बॉयज केली 1 लाख रुपये का घेतले डोनेशन का घेतलं? स्कॉलरशिप कोणी घेतली? 2 मिनिटं थांबा हळू. मुलींकडून 50,000 बाकीच्यांकडून 1 लाख रुपये. मग हे पैसे का घेतात? जर स्कॉलरशिप 2.5 लाख रुपये मुलांना भेटते मुलींना 1.5 लाख रुपये भेटते मग एवढे पैसे का घेतात? सर्व 100% सर्व फार्मर्सचे स्टुडंट आहेत आणि सर्व नंदुरबार जिल्ह्यातील स्टुडंट आहेत. एवढे पैसे का घेतात? एसटी कॅटेगरी आणि एक जण बोलतो. 2 मिनिटं मला फक्त काय हे हा विषय काय मला एक विषय सांगा. सर हे बुक कितीला आहे तुम्ही? हा पुस्तक आहे आम्हाला जो 3rd इयरला रिसर्च सब्जेक्ट आहे त्याचा रिसर्च करायला लावला होता पण आम्हाला म्हणजे मुलींना मिळून 1,000 मुलीला 5 जणांना मिळून 13,000ला हा पुस्तक पडला आहे आणि एका मुलीकडून 200 रुपये गोळा केले होते हां. आणि हा पुस्तक आम्ही 1,000 म्हणजे 850 रुपयाला स्वतः बनवला आहे 850 रुपयाला. ठीक आहे 5 जण मिळून स्वतः आणि ह्याच्यात सेम टॉपिक आहे आणि हा रिसर्च याच्यामध्ये फरक आहे. ठीक आहे हा करायचा 13,000 सर हा 800 रुपयाला का? सर आणि हा निलेश माडे सरांकडून इथं बनवलेला आहे आणि हा पण तिथंच बनवलेला आहे. सर आणि 13,000 आणि 800 रुपयाला का? सर आम्ही पैसे जमा करत नव्हतो तर आम्हाला सांगायचे तुम्हाला रिसर्चला इंटरनल मार्क दिले जाणार नाही. जे काही असेल ते सगळं क्लिअर करून देतो. सर आणि हा मला आणि आम्हाला तिघांना टार्गेट केलेलं आहे. कोणाकोणाला आम्ही असं काहीच होणार. मी बसलोय ना इथे तुम्ही आजपर्यंत मला बघितलंय तुम्हाला आजपर्यंत कधी कोणत्या गोष्टीची अडचण आली का? नाही सांगितलं कोणी देतात.
मिनिटं थांबा. 5,000चा युनिफॉर्म तुम्ही सांगा मला. 5,000चा युनिफॉर्म कोणता असं युनिफॉर्म शूज पण दिले नाही, 1 वर्ष झाले शूज दिले नाही. सगळ्यांना बोलवतो.